थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. हे पित्या परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो. देवा तू खूप चांगला आहे प्रभू. आणि देवा तुझी इच्छा आहे का या ठिकाणी जे प्रत्येक जण आहे जे टीव्हीवर पाहताय, या सर्वांनी प्रशस्तपणे तुझ्या राज्यात प्रवेश करावा प्रभू परमेश्वर. आणि म्हणून पुन्हा एकदा तुझ्या वचनाचं महत्त्व, तुझ्या वचनाचं प्रभू ज्ञान तू आम्हाला आज प्रगट करणार आहे. तुला धन्यवाद देतो प्रभू. या ठिकाणी जोही आलाय प्रभू, या क्षणाला प्रभू त्याच्या मनात असणारे सर्व नकारात्मक, सर्व जगिक विचार आम्ही थांबवतो प्रभूच्या नावामध्ये. ही वेळ देवाला ग्रहण करण्याची आहे. ही वेळ त्याचं वचन समजण्याची आहे. ही वेळ त्याच्या मार्गात चालण्यास स्वतःला आध्यात्मिकरित्या सहनशील करण्याची आहे. म्हणून पित्या प्रत्येकानं तुझी कृपा स्वीकारतो. जे या ठिकाणी आहे, जे टीव्हीवर पाहताय, प्रत्येकानं तुझा आशीर्वाद मागतो आणि स्वीकारतो. आजचं वचन मोठा आम्हाला प्रकाश देईल. तुझ्या मार्गात चालण्यास मोठं आम्हाला सहाय्य मिळणार या वचनाद्वारे. म्हणून आम्ही तुझा गौरव करतो प्रभू. आणि पुन्हा आजची भाकर आम्ही स्वीकारतो. आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. देवाच्या कृपेने पुन्हा एकदा त्याच विषयाकडे आपण जाणार आहोत. आणि विषय आहे पोशाख. विषय आहे पोशाख. आतापर्यंत पुष्कळ भाग आपण ऐकले आणि आता पण आपण हेच पाहिलं की पोशाख सांभाळून ठेवायचा. पोशाख सांभाळून ठेवायचा. जर पोशाख गमावला तर देवाच्या राज्यात आम्हाला प्रवेश मिळणार नाही. म्हणून पोशाख सांभाळणं खूप गरजेचं आहे. कोणता पोशाख? तारणाचा पोशाख. कोणता पोशाख? तारणाचा पोशाख. आणि पोशाख सांभाळणं म्हणजे जो नवीन व्यक्ती प्रभू येशूनुसार अस्तित्वात आमच्यामध्ये आणलेला आहे, त्या मार्गात चालणं म्हणजे पोशाख सांभाळणं आहे. प्रेज द लॉर्ड. वेगवेगळे उदाहरण आपण घेतले. वेगवेगळ्या गोष्टीद्वारे आपण तारणाचा पोशाख काय आहे हे समजण्याचा प्रयत्न केला. उदाहरण आपण घेतलं मत्तय 22 मधून लग्नाच्या मेजवानीचा दाखला. आणि त्याद्वारे आपण भरपूरशा गोष्टी शिकलो की आम्हाला पोशाख सांभाळला पाहिजे. आणि देवाने एक त्याच दरम्यान मला एक प्रगटीकरण असंही दिलं की तो म्हणला पोशाख तर मी तुला दिलाय, हा तुला सांभाळायचा. पण ज्यावेळेस तू माझ्या मागे चालशील, तुझ्यामध्ये नवीन व्यक्ती अस्तित्वात येईल, तुझ्या जीवनामध्ये असाही एक वेळ येईल का त्या दिवसांमध्ये तुझा पोशाख हिसकून घेण्यात येईल. प्रेज द लॉर्ड. असा वेळ येईल का तुझा पोशाख हिसकून घेण्यात येईल. मग त्यावेळेस काय करायचं? कळतं इथपर्यंत? आतापर्यंत आपण काय शिकलो? काय सांभाळायचा? पोशाख. पण देव म्हणला असा एक क्षण येईल का तुझा पोशाख हिसकून घेण्यात येईल. मग तू काय करशील? आणि त्याच विषयावर आज आपण संदेश ऐकणार आहोत. का जर आम्ही देवाला आपलं जीवन समर्पित केलंय, आणि मी विश्वास ठेवतो की तुम्ही आपलं जीवन देवाला समर्पित केलंय, तुम्ही प्रयत्न करताय प्रभूच्या मार्गावर चालण्याचा, तर तुमच्याबद्दल असं होईल का तुमचा पोशाख काढून घेण्यात येईल. पण ज्यावेळेस असं होईल त्यावेळेस तुम्ही काळजी करू नका. बायबल जरी सांगतं की पोशाख गरजेचा आहे, पोशाखाविना तिथं प्रवेश मिळणार नाही, पण जर तुम्ही आपलं जीवनक्रम देवाच्या वचनानुसार, जो नवीन व्यक्ती आहे त्यानुसार तुम्ही चालताय, तुम्ही ती प्रत्येक गोष्ट करताय जी नवीन मनुष्यामध्ये आहे. कोणती? का तुम्ही नम्रतेने वागताय, तुम्ही निस्वार्थी आहेत, तुम्ही दयाळू आहे, तुमची नीतिमत्ता साफ आहे, तुम्ही समशील आहे, तुम्ही समंजस आहात, तुम्ही पवित्र आहे, तुम्ही प्रेमळ आहे, तुम्ही दयाळू आहे. तुम्ही प्रत्येक जी गोष्ट जी परमेश्वर नवीन व्यक्तीबद्दल, नवीन मनुष्याबद्दल सांगतो, ती प्रत्येक एक गोष्ट करता, तरी पण तुमचा काय हिसकून घेतलाय? पोशाख. तर तुम्हाला काळजी करायची नाही. तुम्हाला स्वर्गामध्ये परमेश्वर प्रवेश देणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजलं? तुमचं पोशाख दिलाय, पण जगाने काय केला? पोशाख हिसकून घेतला. जगाने काय केला? पोशाख हिसकून घेतला. तुम्हाला काळजी करायची नाही. तुम्हाला याच जीवनक्रमामध्ये चालत राहायचं. ते पोशाख हिसकून घेतील, घाबरायचं नाही. ज्यास तुमचा पोशाख हिसकून घेण्यात येईल, तुम्ही आनंद करा. तुम्ही काय करा? आनंद करा. कारण असं लिहिलंय, जर आपण या ठिकाणी मत्तय याचा 5वा अध्याय, मत्तय याचा 5वा अध्याय, जे लोक नोट करतात लिहून घ्या. मत्तय याचा 5वा अध्याय आणि त्याचं 11 आणि 12 वचन आपण या ठिकाणी वाचणार आहोत. मत्तय याचा 5वा अध्याय, त्याचा 11 आणि 12 वचन. जेव्हा माझ्यामुळे लोक तुमची निंदा करतील व तुमचा छळ करतील व लबाडीने तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील, तेव्हा तुम्ही आशीर्वादित आहात. ज्यास माझ्या नावामुळे तुमचा काय होईल? छळ होईल. छळ होईल, निंदा होईल. आणि नंतर खूप सुंदर शब्द वापरला. कोणता? नाही, लबाडीने तुमच्या विरुद्ध. एकदम सुंदर शब्द. कोणता? लबाडीने तुमच्या विरुद्ध. म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मागे चालता, तुमची निंदा होईल, तुमचा छळ होईल, आणि लबाडीने, कशाने?
हा पुन्हा रीड करा सर, तेवढं सेंटेन्स त्याच्यावर पुढे रीड करा. व लबाडीने तुमच्या विरुद्ध हा. सर्व प्रकारचे वाईट बोलतील. प्रेज द लॉर्ड. लबाडीने तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट बोलतील, तुम्ही आशीर्वादित आहात. प्रेज द लॉर्ड. म्हणून मी सांगितलं की ज्यावेळेस तुम्ही आपलं जीवन प्रभू येशूला दिलंय, तुम्ही प्रभूचा स्वीकार केलाय, तुम्ही नवीन जीवन क्रमात चालताय, पण असं वेळ येईल का पोशाख काय करण्यात येईल, हिसकून घेण्यात येईल. आणि म्हणून इथं लिहिलंय का ज्यास तुमचा निंदा होईल, ज्यास तुमचा छळ होईल, लबाडीने तुमच्या विरुद्ध शब्द बोलण्यात येतील, तुम्ही काळजी करू नका, कारण तुम्ही आशीर्वादित आहात आणि स्वर्गात 100% तुम्हाला वतन मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय? म्हणून प्रभूच्या मागे चालत असताना जर जबरदस्तीने कोणी तुमचा पोशाख हिसकून घेतोय तर काळजी करायचं नाही. आता समजतंय का मी या ठिकाणी काय सांगितलं? पोशाख हिसकून घेणं म्हणजे काय, आता हे समजावं लागेल पहिले. का कळलं तुम्हाला पोशाख हिसकून घेणं म्हणजे काय? मी काय शीर्षक वापरला आजचा, का तुमचा पोशाख काय करण्यात येईल, हिसकून घेण्यात येईल. काय करण्यात येईल, पण तो कसा हिसकून घेण्यात येईल पहिले हे समजून घ्यावा लागेल, मग तुम्हाला पुढच्या गोष्टी समजतील असा मी विश्वास धरतो. जरा आतापर्यंत तुम्हाला समजलं, प्रेज गॉड, पण हे समजणं गरजेचं आहे का पोशाख कसा हिसकून घेण्यात येईल. समजत्या ठिकाणी आता मला सांगा, आपल्यामध्ये जुना मनुष्य का नवीन मनुष्य आहे? नवीन मनुष्य आहे. आणि मग नवीन मनुष्य कोणानुसार आहे? देवानुसार. कोणानुसार? देवानुसार. मग आपण आता कसं वागतो? नम्रतेने. आपण कसं वागतो? निस्वार्थीपणे. यस, आपण दयाळू आहेत, आपल्यामध्ये प्रीती आहे, आपली नीतिमत्ता साफ आहे, आपल्या मनामध्ये कोणता कपट लपलेला भाव नाही, आपल्यामध्ये समंजसपणा आहे, आपल्यामध्ये क्षमेशील अंतःकरण आहे, आपण पवित्र जीवन जगतो. आपण पवित्र जीवन जगतो. हे जीवनक्रम ज्यावेळेस तुम्ही जगत असता, तुम्ही देवाच्या मार्गात चालता. प्रेज गॉड. प्रेज गॉड. पण पहा, मी जसं सांगितलं आणि बायबल देखील हे सांगतं का ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मार्गात चालताल, असं आम्ही मागच्याच वचन घेतलं होतं का नीतिमानाला पुष्कळ कष्ट आहेत. नीतिमानाला पुष्कळ कष्ट आहेत. आणि ते कष्ट कोण देतं? जग. ते कष्ट कोण देतं? जग. जग तुम्हाला हा पोशाख परिधान करू देणार नाही, तो तुमचा पोशाख हिसकून घेईल. कशा प्रकारे? म्हणून मी इथं लिहिलंय जगिक उपमा. कोणती उपमा? जगिक. तुम्ही कसं जीवन जिताय? नम्रतेचं. कोणतं? नम्रतेचं. पण हे जग जे आहे तुम्हाला म्हणलं का नाही तू हिंसक आहे, जग तुम्हाला कोणती उपमा देईल? हिंसकतेची. यस, तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चेक करा का ज्यावेळेस तुम्ही प्रभूमध्ये येता, प्रभूचा स्वीकार करता, देवाच्या मार्गाने चालता, तुम्ही तुमच्यामध्ये नम्रता पांघरता. पण कधी कधी असं होतं का कुटुंबामध्ये एखादं वातावरण निर्माण होतं, समोरचे आम्हाला स्टार्ट करतात, तरी पण आपण देवाचं वचन धरून चालतो, पण अचानक एखादा शब्द ते पकडतात आणि ते म्हणतात की तू हा नाहीये जो स्वतःला दाखवण्याचा प्रयत्न करतो, तू हा आहेस. कळलं का या ठिकाणी? आपण कोणाला पांघरलंय? नम्रतेला. पण ते एखादा शब्द चालू तेच करणार, चालू तेच करणार, पण एखादा शब्द आपला पकडणार आणि म्हणणार का तू जे दाखवतो ना तू नम्र आहे, तू नम्र नाहीये, तू कसा आहेस? तुमचा पोशाख काय केला त्यांनी? हिसकून घेतला. समजतंय का? कळतं या ठिकाणी? तुम्ही नवीन पोशाख घातला होता नम्रतेचा, पण ते म्हणतात की नाही तू नम्र नाही, तुमचा पोशाख हिसकून घेतील आणि म्हणशील नाही तू भांडकुळ आहे, तू हिंसक आहे. आणि जसं असं होईल काळजी करायची नाही. समजतं या ठिकाणी? म्हणून हे पॉइंट्स मी लिहिलेत की तुम्ही निस्वार्थी आहेत, पण लोक तुम्हाला काय म्हणतील? स्वार्थी वृत्तीचा आहे, लोभी असतो. आणि आपलं हृदय त्याच्यामुळे काय होतं? तुटतं. कारण आपल्याला माहित असतं मी माझ्या मनात कोणता स्वार्थ बाळगलेला नाहीये. पण हे जग मला कोणती उपमा देतं? समजतं या ठिकाणी? म्हणजे जग तुमचा काय हिसकून घेतंय? पोशाख. म्हणून काळजी करायची नाही. पुढे मी पॉइंट टाकला क्रूर. कोणता? क्रूर. तुम्ही दयाळू आहेत, प्रभूने तुम्हाला दयाळूपणाचं मन दिलंय, पण लोक तुम्हाला कसे म्हणतात? क्रूर आहे. कसे आहेत? क्रूर आहेत. जसे एखादी मदत नाही केली तर कसे म्हणतात? तुम्ही कसे आहेत? क्रूर आहे. समजतं या ठिकाणी? म्हणजे जगाचं असं असतं, ज्यास तुम्ही त्यांना सपोर्ट केला, सहाय्य केलं, तुम्ही चांगले, पण जर तुम्ही त्यांना मदत केली नाही, सहाय्य नाही केलं, तुम्ही कसे? तुमचा पोशाख जग 2 मिनिटात काय करून घेणार? हिसकून घेईल. आणि तुमची बातमी सर्वत्र पसरून जाईल. हा व्यक्ती ना हा हिंसक स्वभावाचा, हा व्यक्ती ना जो स्वार्थी आहे, हा क्रूर व्यक्तीचा आहे. तुमचा पोशाख काय करण्यात येतो? म्हणून यास असं होईल काळजी करायची नाही. मी पुढे अजून पॉइंट टाकले. व्यभिचारी.
तुमची नीतिमत्ता साफ आहे, तुमची नीतिमत्ता साफ आहे. तुम्ही पर स्त्रीला पर भावाला पाहताच भाऊ किंवा बहीण मानता, पण तरी देखील तुम्हाला काय म्हणण्यात येईल या विचार. समजतंय? म्हणून तुमचा काय हिसकून घेण्यात येतोय पोशाख. तुम्ही पोशाख पांघरलाय कोणता? साफ नीतिमत्तेचा. कोणता? पण ते तुम्हाला काय म्हणतात? समजतंय? म्हणजे तुमचा काय हिसकून घेतलाय पोशाख. पहा, मी अजून पुढे पुढे पॉइंट टाकले, पुढे अन्याय टाकले. तुमच्या हृदयात असं काही नाही का कोणा अन्याय व्हावा, पण तुमचा एखादा निर्णय समोरच्या हृदयाला लागतो आणि त्याला वाटतं का नाही माझ्या हृदय अन्याय करतात. तुम्ही जो निर्णय घेतला, तुम्ही जी गोष्ट घेतली देवाच्या ज्ञानाने, देवाच्या कृपेने आणि एक उत्तम समंजसपणे तो निर्णय घेतला, पण जग तुम्हाला काय म्हणणार? अन्यायी. समजत्या ठिकाणी तुमचा पोशाख ते काय करतील? हिसकून घेतील. पण प्लीज यास तुमच्याबद्दल असं होईल काळजी करू नका. मी पुढे पॉइंट टाकला कोणता? असमंजस. पुढे टाकला चोर. हे तर सेवकांसाठी पॉइंट टाकले. कोणते? चोर, लांडगा, ढोंगी, लबाड. आपल्यामध्ये पुष्कळ लोक सेवा करतात, प्रेज गॉड. आणि सेवा करत असताना हे सर्टिफिकेट तुम्हाला जर नक्की भेटणार. कोणते? चोर. कोणते? तुम्ही चोर लोक आहेत, तुम्ही लांडगे आहात, तुम्ही ढोंगी आहात, तुम्ही लबाड आहात. समजतंय? आम्ही तर पवित्र जीवन जगतो, पण जग आम्हाला कोणती उपमा देतं? चोराची, लांडग्याची, ढोंग्याची, लबाडाची, लोभीची आणि धार्मिकतेचे आव्हानणार. समजत्या ठिकाणी या प्रकारे तुम्ही जो घातलेला पोशाख आहे तो देवाच्या नवीन व्यक्तीनुसार आहे. हा पोशाख मध्ये लोक तुम्हाला राहू देणार नाही. तुम्हाला जगिक उपमा देऊन तुमचा पोशाख ते हिसकून घेतील. म्हणून मी या सर्व उपमा लिहिल्यात, कारण मला माहित नाही का कोणाला कोणती उपमा देण्यात येते, पण असं आहे का काही ना काही आपल्या विरुद्ध कोणती ना कोणती उपमा आपल्याला देण्यात येते. कारण जर ख्रिस्ताचा छळ झाला तर आपण सोबतीचे वाटेकरी आहोत, आणि म्हणून तुम्हालाही या सर्वातून जावंच लागणार. जीवनामध्ये असा वेळ येईल का सगळं ओके ओके चाललं होतं, पण अचानक सगळी गडबड सुरू झाली, अचानक सगळं वेगळं सुरू झालं. पण असं का? कारण हे जग तुम्हाला नवीन व्यक्तीच्या पोशाखात राहू देणार नाही. हे जुन्या व्यक्तीच्या किंवा जगिक व्यक्तीची उपमा देऊन तुमचा पोशाख हिसकून घेण्याचा प्रयत्न करतील, आणि ते त्याच्यामध्ये सक्सेस पण होतील. का तुमची निंदा, तुमचं नाव चारी तरफ ते म्हणजे सर्वत्र खराब करतील, पण तुम्हाला काळजी करायची नाही. समजतंय? तुम्ही तुमच्या जो जीवनक्रम प्रभूने तुम्हाला दिलेला आहे त्याच जीवनक्रमामध्ये पुढे चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. कळत्या ठिकाणी मी मांडण्याचा प्रयत्न करतो का कसा पोशाख चोरीला जाईल. समजा तुम्ही प्रार्थना करताय कुटुंबात तुम्ही प्रार्थना करणार आहेत भरपूर स्ट्रॉंग रित्या, आणि मग तुमची धार्मिकता त्यांना आवडत नाही, आणि म्हणून तुमचा एक जरी पॉइंट इकडं तिकडं झाला, इंटेन्शन चुकीचं नसेल पण तरी काहीतरी झालं, तर लगेच तुम्हाला ढोंग्याची उपमा देण्यात येते. लगेच तुम्हाला स्वतःला काय म्हणतात त्याला ओव्हर स्मार्ट म्हणजे स्पिरिच्युअली ओव्हर स्मार्ट आहे असं दाखवतो, असं दाखवण्याचा आम्हाला प्रयत्न करण्यात येतो. म्हणून जसं असं होईल तुम्ही काळजी करू नका. कधी कधी तुम्हाला म्हणतील जास्त एक्स्ट्रा धार्मिकपणा दाखवतात, असं होईल तुमचा पोशाख काढण्याचा, कारण तुम्ही हटकून करत नाही. प्रभू तुमच्यात ते टाकलं म्हणून तुमच्यातून तेच होतं जे देवाचं वचन आहे, पण त्यांना असं वाटतं की एक्स्ट्रा आहे. हे पाळकाच्याही लेवलच्या एक लेवल जरा पुढे जास्त. अशा प्रकारची उपमा तुम्हाला देण्यात येईल, तुमचा पोशाख हिसकून घेण्यात येईल, पण तुम्ही काळजी करायची नाही. हे असं होतं कधी कधी म्हणतात की तुम्ही पाळकाईपेक्षा जास्त हुशार आहेत का. यस, जसं आम्ही देवाच्या मागे चालतो लोक काय म्हणतात, पाळकाईपेक्षा तू अधिक हुशार आहेस का. तुमचा पोशाख ते हिसकून घेतील, पण तुम्हाला काळजी करायची नाही. तुम्हाला त्याच अवस्थेमध्ये राहायचं ज्या अवस्थेमध्ये परमेश्वराने नवीन व्यक्ती बोलवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं इथपर्यंत? कारण जसं मी सांगितलं का ज्या वेळेस जग आम्हाला ही उपमा देती आमचं हृदय तुटतं, आणि मग आम्ही कोणाजवळ जातो? देवाजवळ. कोणाजवळ? देवाजवळ. हे प्रभू, मी तर नम्रता पांघरली होती, पण मला कोणतं सर्टिफिकेट भेटतंय? हिंसकतेचं. देवा, मी तर निस्वार्थीपणा ठेवला होता, पण मला लोभी म्हणतात प्रभू लोक. मी तर जोडायला आलो, पण लोक मला चोर म्हणतात प्रभू. आपलं हृदय काय होतं? तुटतं, खिन्न होतं, आणि आपण देवासमोर येतो, आपण म्हणतो का देवा तुझ्या मार्गात मी चालतो, मी चांगलं करायला गेलो
तरी माझ्या चांगुलपणात लोकांना स्वार्थच दिसतो. मी चांगलं करायला जातो पण लोकांना काय दिसतो याच्यामध्ये? स्वार्थ. आणि म्हणून परमेश्वर मला असं वाटतं की तुझ्या या जीवनक्रम मला नको. का? कारण लोकांनी मला ही उपमा दिलेली आहे. म्हणून मी सांगतो की ज्या वेळेस जग तुम्हाला या प्रकारची उपमा देऊन तुमचा पोशाख हिसकून घेईल, प्लीज तुम्ही काळजी करू नका. कारण जो वाटा कदाचित तुम्हाला आज मिळाला, हा वाटा आमच्या अगोदर ख्रिस्ताला मिळालेला आहे. तुम्ही काही प्रथम नाहीये, तुमच्या अगोदर ख्रिस्त या सर्वांमधून गेलेला आहे. पण ज्या वेळेस तुम्ही देवाच्या मागे चालता, तुमच्यावर चोरीचा आरोप येतो, तुमच्यावर अधिक शहाणपणाचा आरोप येतो, तुम्हाला मूर्ख म्हणण्यात येतं, तुम्हाला लबाड म्हणण्यात येतं, तुम्हाला व्यभिचारी म्हणण्यात येतं. प्लीज स्वतःचं मन खिन्न करून घेऊ नका. आणि जसं असं होतं, आम्ही स्वतःला काय करतो? सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. जसं एखादा आम्हाला चोर म्हणतो, हिंसक म्हणतो, लोभी म्हणतो, व्यभिचारी म्हणतो, आपण स्वतःला काय करतो? प्रूव्ह करतो. काय करतो? मी असा नाहीये. पण ते प्रूव्ह करताना तुम्ही तुमचे मार्ग भटकू नका. तुम्ही त्याच जीवनक्रमामध्ये चाला जो जीवनक्रम प्रभूने तुम्हाला दिलेला आहे. समजतंय का? कारण आपण नेहमी विचार करतो का आपल्या अवतीभोवतीचे लोक काय विचार करतात. पण मी पुन्हा पुन्हा सांगल का स्वतःला सिद्ध करायची गरज नाही. कारण तुमचं प्रतिफळ जग नाही देणार. तुमचं प्रतिफळ कोण देणार आहे? प्रभू. स्वर्गात जो प्रवेश द्यायचा, तो प्रवेशद्वाराची एंट्री कोणाच्या हातामध्ये? देवाच्या हातामध्ये. आणि मग जर तुम्हाला माहितीये की मी ह्याच जीवनक्रमाला धरून आहे, मी हे जे करतोय हे माझ्यामध्ये नाहीये, हे माझ्यावर थोपण्यात येतं, माझा पोशाख फाडलाय, तर प्लीज काळजी करू नका. त्या प्रभूला माहिती की तुमची नीतिमत्ता साफ आहे आणि तुम्हाला प्रवेश मिळेल. पण तुम्ही जगाला सिद्ध करण्यासाठी जो टेम्पररी पोशाख चोरलाय तो खरंच चोरीला जाऊ नये म्हणून तुम्ही जा. प्रेज द लॉर्ड. कळतंय का? हा पोशाख कुणी चोरला? यांनी चोरल्याने काय फरक पडतो आपल्याला? एखादा मला चोर म्हणतो, एखादा मला लांडगा म्हणतो, एखादा मला लोभी म्हणतो, एखादा मला व्यभिचारी म्हणतो, मला फरक पडत नाही. कारण तू थोडी माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट देणारा. माझं कॅरेक्टर सर्टिफिकेट माझ्या प्रभूच्या हातामध्ये. प्रभू माझ्याबद्दल काय विचार करतो त्याचा विचार मी अधिक करतो. जर त्याचा विचार तुम्ही करता तर हे जग तुमचा पोशाख हिसकून घेतं, तर याची काळजी करू नका. जर त्याच्या नजरेत तुम्ही नीतिमान आहात तर तुम्हाला प्रवेश आहे आणि प्रभू चांगला उत्तमातला उत्तम पोशाख देईल. हा पोशाख फाटला याची काळजी तुम्ही करू नका. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? प्रभूने पोशाख दिला, जगाने तो फाडून टाकला. जगाने तो काय केला? फाडला. तुमची बदनामी केली. सांगितलं हा व्यभिचारी टाईपचा व्यक्ती, सांगितलं हा लोभी, हा पापी, हा पैशाच्या मागे पळणार आहे, हा फक्त धार्मिकतेची ऍक्टिंग करणार आहे. अशा प्रकारे तुमचा पोशाख फाडून टाकतील. काळजी करायची नाही. ते काय विचार करतात मला फरक पडत नाही. देवा तू काय विचार करतो माझ्यासाठी, याद्वारे मला फरक पडतो. आणि जर जग माझा पोशाख हिसकून घेतं आणि जर मी देवाच्या मार्गात चालत राहतो तर परमेश्वर याही पोशाखापेक्षा अजून उत्तम पोशाख मला देईल आणि मोठा गौरव परमेश्वर माझ्याद्वारे करून घेणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय? म्हणून जर तुमचा पोशाख जग हिसकून घेतंय तर व्यर्थपणे काळजी करायची नाही. का हा पॉइंटवर मी इतका जोर देतो? यासाठी का पहा, जग जस तुम्हाला भोंदू बाबा म्हणतात आपल्याला काय नाही वाटत. जग जस आपल्याला काय म्हणतं? भोंदू बाबा. आपल्याला काय वाटतं का? नाही. ते कसे लोक आहेत? जगी. पण जस आपलेच लोक आपल्याला नावं ठेवतात ना, ते आपल्याला सहन होत नाही. म्हणून मी जगाबद्दल नाही, मी आपल्याच लोकांबद्दल सांगतोय की जर आपलेच लोक तुमची निंदा करतील, तुमचंच कुटुंब तुमचं पाय ओढल, तुमचंच चर्चमध्ये तुम्हाला ब्लेम केलं जाईल, तुमच्याच लोकांमध्ये तुम्हाला नावं ठेवण्यात येतील, प्लीज काळजी करू नका. का? कारण तुमचं हृदय असं म्हणल की देवा मला यांच्याकडून अपेक्षा नव्हती. का? कारण यांना प्रभू माहिती. असं तुला वाटतं त्यांना प्रभू माहिती. समजतंय का मी काय म्हणलो या ठिकाणी? आमचं मन का खिन्न आहे? कारण त्यांना कोण माहितीये? देव माहित असून देवाचं भय त्यांच्यात नाहीये, मग ते असं कसं वागतात? येस, अनेक लोक आज देवाकडे खिन्न होऊन बसलेत. प्रभू काय चाललंय माझ्या अवतीभोवती? देवांना कसं कळत नाही? ते म्हणतो त्यांना सोड, तुला तरी तू अजून प्रॉपरली कुठं काय कळते? समजतं का? ठिकाणी आपण काय म्हणतो, देवा काय चाललं? त्यांना कसं कळत नाही? ते म्हणतो तुला कुठं कळतंय? तू माझा वाटेकरी आहे, तू माझा वाटेकरी. मी याच्यातून गेलोय, मग तुला याच्यातून जावं लागेल. पण स्वतःहून पोशाख बनवायचा प्रयत्न करू नको.
स्वतःहून लोक तुला चांगले म्हणावे म्हणून वेगळा स्टंट करू नको. तुझा पोशाख गेलाय का, तुला बदनाम केलंय का, तुझं नाव खराब केलंय का, तुझी निंदा होती का, तुला ढोंगी म्हणण्यात येतं का, काळजी करू नको. तू माझ्या मार्गात चालत राहा. याच्याही पेक्षा द बेस्ट पोशाख मी तुझ्यासाठी शिवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. समजतं या ठिकाणी. काढू एक वचन या ठिकाणी आपण, 1 पेत्र 4 अध्याय आणि 12 वचन. जे अग्नीसारखे संकट. कोणतं संकट? अग्नीसारखे संकट. अग्नीसारखं संकट आहे. कसं संकट आहे? अग्नीसारखे. जाळणार आहे, सर्व संपवणार आहे, सर्व काही संपवणार आहे. तुमचा नीतिमत्वाचा पोशाख 2 मिनिटात हे काय करेल? जाऊन टाकल. पुढे काय लिहिलंय? जे अग्नीसारखे संकट तुमच्या परीक्षेसाठी तुम्हास प्राप्त झाले, त्यावरून आपणास काही अपूर्व झाले असे समजून नवल मानू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा शब्द रचना कशी. इथं असं लिहिलंय, आपणास काही अपूर्व झाले असे समजून नवल मानू नका. आता काय शब्द वापरलाय? अपूर्व झाले असे समजू नवल मानू नका. म्हणजे आम्हाला काय वाटतं, देवा मी कुठं चुकलो? आपण देवाला काय येऊन म्हणतो, प्रभू मी कुठं चुकलो, मी काय वाईट केलं, मी कोणाच्या विरोधात गेलो, मी कुठं चुकीचा शब्द बोलला. अरे तू नाही बोलला, तुझा पोशाख हिसकून घेण्यात येतो. तू अननेसेसरी व्यर्थपणे इमोशनल होऊ नको. कारण आम्ही आमच्या आजूबाजूचे आमच्याबद्दल काय विचार करतात ह्याचा विचार देवापेक्षा अधिक करतो. आज जर 80% लोक जर पाहायला गेले जे प्रभूमध्ये आहेत, ते परमेश्वर आमच्याबद्दल काय विचार करतो हे विचार नाही करत, पण माझ्या अवतीभोवतीचे लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याचा विचार ते अधिक करतात. आणि म्हणून ज्यावेळेस एखादी नकारात्मक उपमा आम्हाला मिळाली तर आम्ही देवाजवळ येऊन विचारत बसतो, प्रभू असं का झालं? आणि देव तेच आम्हाला सांगतो की प्लीज तुम्ही या भानगडीत पडू नका. असं होईल कारण तुम्ही ख्रिस्ताचे वाटेकरी आहात. पुढचं वचन वाचूया, खूप महत्वाचं आहे. 13 वचन वाचूया आपण पुढचं. तर तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी झाला आहात म्हणून आनंद करा. 1 मिनिट. कोणते वाटेकरी? ख्रिस्ताच्या दुःखाचे वाटेकरी. पहा, दुःख हा शब्द ऍड केला त्याच्यामध्ये. दुःख हा शब्द ऍड केला. इथं असं लिहिलंय, ख्रिस्ताचे दुःखाचे वाटेकरी. म्हणजे ख्रिस्ताने जे जे सहन केलं ते सर्व आम्हाला देखील सहन करावं लागणार आहे. कळतंय का? ठिकाणी ख्रिस्ताची पण निंदा झाली, आमची पण निंदा होईल. त्याच्याही तोंडावर थुकले, आमच्याही तोंडावर थुकतील. त्याची बदनामी केली, आमची बदनामी करतील. पण ख्रिस्तानी स्वतःला प्रूव्ह करायचा प्रयत्न केला नाही. का? कारण मी करेक्ट आहे म्हणून मला प्रूव्ह करायची गरज नाही. कळतं का? ठिकाणी त्यांनी स्वतःला सिद्ध केलं नाही, कारण मी ऑलरेडी जो आहे तो आहे, मला सिद्ध करायची गरज नाही. तुला विचार बदल करण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का काय म्हणतोय मी या ठिकाणी? ख्रिस्तानी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही. तू काय म्हणला? असं म्हणला का चल लगेच तुला खरं खोटं करून दाखव. मी खरा आहे, मला माहितीये, माझ्या बापाला माहितीये, मला सिद्ध करण्याची गरज नाही. तुला आपले विचार बदलण्याची गरज आहे. प्रेज द लॉर्ड. जर प्रभूने हा विचार केला असता का हे यहुदी मधले जे 2 परुषी आणि सदुकी आहेत हे माझ्याबद्दल काय विचार करतात, जर हाच विचार जर त्याच्या मनामध्ये असता तर तो वधस्तंभ वाहू शकला नसता. त्यांचीच फाईट झाली असती प्रूव्ह करण्यामध्ये, सिद्ध करण्यामध्ये. पण देवाने अधिक विचार केला नाही. मला तेच करायचंय जे बापाला आवडणार आहे आणि त्यांनी तेच केलं. म्हणून आम्हाला देखील जे लोक आम्हाला वेगवेगळी उपमा देतील, आमचा पोशाख हिसकून घेतील, आम्हाला काळजी करायची नाही. आम्ही ख्रिस्ताचे सोबतीचे वाटेकरी आहोत. तो यामधून गेलाय, आम्हाला देखील याच्यामधून जायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतं या ठिकाणी? पहा, बायबल स्पष्टपणे सांगतं की ज्या वेळेस ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झाला, जसं आम्ही मत्तईमध्ये वाचतो, तो पाण्यातून असा जसं वर आला, बायबल सांगतं आकाशातून वाणी झाली. कशामधून? आणि काय बोलला पिता? नाही, पुढचं मेन आहे, याच्याबद्दल मी संतुष्ट. कोण बोलतोय? पिता. कोण बोलतोय? पिता. आणि ती वाणी काय फक्त 4 लोकांना येणारी होती का? आकाशातून वाणी होती. लाखो लोकांनी ती वाणी त्यावेळेस ऐकली असेल त्या ठिकाणी. येस, तो आवाज ऐकला सर्वांनी का मी याच्याबद्दल संतुष्ट आहे, म्हणजे मला माहिती आहे की याचा जीवनक्रम मला आवडणार आहे, हा पवित्र आहे, हा निष्कलंक आहे. पण बायबल सांगतं का तरी देखील त्याच्यावर खोटे आरोप करून, खोटे साक्षी उभे करून त्याला वधस्तंभी देण्यात आलं. का तो पवित्र होता का पापी होता? पवित्र. पण त्याला कोणती उपमा मिळाली?
येस, त्याला पाप्याची उपमा मिळाली, त्याच्याबद्दल वेगवेगळे पुरावा गोळा केले आणि त्याला पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी काळजी नाही केली का तुम्ही माझा पोशाख फाडताय का, फाडा, मला काही फरक पडत नाही, मला काही फरक पडत नाही, कारण माझा बाप मला उत्तम पोशाख देणार आहे. एवढंच काय, त्याला बालजुबेल म्हणले. म्हणजे काय, कोणाचा लीडर? येस, ओके, काढूया तुमच्या रेफरन्ससाठी, म्हणजे तुम्हाला कळल की मत्तय याचा 10वा अध्याय 17 वचन. शिष्य आपल्या गुरुपेक्षा थोर नाही व दास आपल्या धन्यापेक्षा थोर नाही. शिष्य आपल्या गुरुसारखा व दास आपल्या धन्यासारखा व्हावा हे त्याला पुरे. घर धन्याला जर त्यांनी बालजबूल म्हटले आहे तर घरच्या माणसास किती विशेष करून ते तसे म्हणतील. बालजबूल म्हणजे कोणाचा लीडर? भूतांचा लीडर. कोणाचा लीडर? समजते काय ठिकाणी? त्याचं जीवनक्रम हे होतं, कोणतं? नवीन जीवनक्रम. पण त्याला जगिक उपमा देऊन जगिक देवाचा देव त्याला बनवून टाकला. पण या ठिकाणी ख्रिस्तानी स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला नाही, कारण तो ऑलरेडी पवित्र आहे. त्याचा पोशाख फाडला. त्याला माहित होतं का जरी जग माझा पोशाख फाडतंय, जग मला बालजुबेल म्हणतं, मला फरक पडत नाही. मी देवाचा प्रिय पुत्र आहे आणि मी प्रिय पुत्रच राहणार आहे. प्रेज द लॉर्ड. का जग तुमचा पोशाख फाडल, काळजी करायचं नाही. जग तुमच्या नीतिमत्वावर प्रश्न उचलेल, तुम्हाला निराश व्हायचं नाही. यस, येशू बद्दल खूप वेगवेगळे स्टंट करून त्याचं नाव खराब करण्याचा प्रयत्न केला, पण याच्यामुळं प्रभू येशूला फरक पडला नाही. उलट बायबल सांगतं का देवाच्या उजवीकडे बसण्याचं संधी कोणाला मिळाली? ख्रिस्ताला. यस, असं लिहिलंय. जर काढूया ते वचन आपल्या रेफरन्ससाठी या ठिकाणी, का जर आपण या ठिकाणी 1 पेत्र 3 अध्याय आणि त्याचं 22 वचन काढलं तर आम्हाला कळत. हा येशू आकाशात गेला आणि देवाच्या उजवीकडे आहे. देवदूत व अधिकार व सत्ता ही त्याच्या स्वाधीन ठेवलेली आहेत. प्रेज द लॉर्ड. जो पोशाख जगाने हिसकून घेतला त्याच्यामुळे त्याला फरक पडला का? नाही. पहा, खूप मोठा आशीर्वाद सांगितला देवाच्या उजवीकडे, आणि प्लस काय काय भेटलं? सत्ता व अधिकार. सत्ता व अधिकार. म्हणून जे जग तुमचा पोशाख हिसकून घेईल, काळजी करू नका. देव उत्तम पोशाखासहित असून तुम्हाला मोठं आशीर्वाद देणार आहे. समजलं? त्याला बालजुबेल म्हणले, त्याला चोर म्हणले, त्याला मंदिर तोडणारा म्हणले, पण त्यांनी फरक पडत नाही. पहा, एक बायबलमधलं उदाहरण सांगतो, तुम्ही कसं पाहता त्याच्यावर आहे. बायबल सांगतं का येशू जस्ट एकदा मंदिरात गेला, यरुशलेममध्ये प्रवेश केल्यानंतर, आणि त्यांनी पाहिलं का त्या ठिकाणी चौरंगे लोकांनी बाजार भरवला. त्यांनी काय केलं? काय केलं त्यांनी? त्यांनी काय केलं? सगळं घेतलं आणि काय केलं? मग तेवढं सोपं असेल का? हे ब्रदर ते व्यवसाय करणार आहेत मंदिरातले, मी आलो यांचा व्यवसाय घेतला आणि फेकून दिला, इतकं सोपं असेल का? ते बाचाबाची झाली असेल का नाही? धरपकड झाली असेल का नाही? त्यावेळेस लोक काय म्हणत असतील? लय देव करतो, गरीबाच्या पोटावर पाय देतो. कळतंय का? आपण आता आम्हाला कळलं का हे मंदिर होते, पवित्र ठेवलं पाहिजे तर म्हणून त्यांनी तसं केलं. पण त्यावेळेस चित्र समोर आणा, काय बातमी पसरली असेल? तो येशू शिष्य घेऊन फिरतो, मंदिरात धिंगाणा करतो. समजतंय का? त्यावेळेस चर्चा कशी पसरली असेल? मंदिरात काय करतो? धिंगाणा. पण हे कुणी नसेल सांगत का तिथं काय झालं. नंतर आम्हाला या शुभवर्तमानाद्वारे एक क्लिअर केलं त्यांनी का मंदिरात धिंगाणा, मंदिरात भांडण तो झालं, तर मंदिर ही देवाच्या गौरवाची जागा आहे, म्हणून ती जागा त्यांनी शुद्ध केली. कळतं का ठिकाणी? पण ज्यास त्याला करायचं असेल त्याच्या मनात विचार नसेल आला का जस मी या ठिकाणी असं काही करल तर लोक काय विचार करतील? लोक म्हणतील तू तर देवाचा गौरव करायला आला आणि त्याच्याच मंदिरात भांडणं करतो का? समजतंय का? आपण किती सोपरीत्याने वाचलं, पण विचार करा ना या गोष्टीबद्दल कधी. त्याचा पोशाख नाही का हिसकून घेतला असेल लोकांनी. जेवढे विकणारे असतील सर्वांनी बाहेर चुकीची बातमी पसरून टाकली असेल, मंदिरात भांडणं करतो. हे लोक काय म्हणले असतील जे सदुकी परुषी आहेत, तुला नव्हतं पटत का? बाहेर आपण सोडवलं असतं ना या गोष्टी. चर्च काय भांडणं करायची जागा आहे का? लोकांचा पोशाख हिसकून घेतला असेल म्हणले असेल हा देवाचा राज्य गाजवतो का असा मंदिरात भांडणं करणारा. पण त्याला माहित होतं की मी काय करत आहे. आणि आता आम्हाला कळलं. पण विचार करा का त्यावेळेस लोक त्याला काय म्हणले असतील? अर्धे लोक म्हणले असतील, काही लोकांनी विचार केला असेल चला आपण पण येशूच्या सभेला जाऊ, येशूच्या मागे जाऊ. जसं ऐकलं का मंदिरात गोंधळ, मंदिरात भांडणं, याच्या मागे नको जायला. समजतंय का?
एखादा पास्टर असेल, एखादा सेवक असेल, एखादा त्याचं वचन आम्ही ऐकतो, आम्हाला आवडतं, आणि एखादी चुकीची बातमी जे आमच्या समोर येते, आम्हाला माहित नसतं चुकीचं आहे का चांगलं आहे, आम्हाला वाटतं अरे असं आहे का, नको बाबा. समजतंय का? जास्त कोणाच्या घरी मीटिंगला जात असतील तर असं येऊ नको. मंदिरात तू असे कामं करतो, आमच्या घरी पाहतील तर तुझ्यामुळे आम्हाला समाजातून बाहेर काढतील. पण येशूने याची पर्वा केली नाही. जग माझा पोशाख हिसकून घेतं का, मला फरक पडत नाही. मला परमेश्वर उत्तमातला उत्तम नवीन पोशाख देणार आहे. मी तेच करणार जे देवाला आवडणार आहे. मी त्याच जीवनाने जाणार जे देवाला प्रिय आहे. जग आज हा विचार करेल, जग उद्या तो विचार करेल. या जगाच्या हिशोबाने चाललं ना, देवाच्या राज्यात तुम्ही टिकणार नाही. म्हणून तेच जीवन जागा जे वचन सांगतं, आणि त्याचप्रमाणे चाला जे देवाला आवडतं. प्रेज द लॉर्ड. जर मन धरणी केली ना, तुम्ही जगाचं मन धराल, पण देवाच्या राज्यात वतन मिळणार. कारण जे जग तुम्हाला ही उपमा देते, मी सांगितलं का आपण प्रयत्न करतो की त्याचं मन बदलावं, आणि त्याचं मन बदलण्यासाठी वेगवेगळे स्टंट आम्हाला काय करावं लागतात, इम्प्लिमेंट करावं लागतात. पण ते स्टंटबाजी करताना, तो चुकीचा निर्णय करताना मी माझा पोशाख खरंच गमून बसलो का, हे तुम्ही चेक करा. का जगाने पोशाख हिसकून घेतला, मला फरक पडतोय का याचा? का न्याय निवाडा कुणाच्या हातात आहे? देवाचा. पण अनेक लोक यांचा विचार करतात आणि ह्यांनी मला चांगलं म्हणावं म्हणून वेगवेगळे पाऊल उचलतात. पण ते पाऊल उचलताना हे मार्ग तुम्ही भटकून जाता, आणि हे मार्ग भटकल्यानंतर याने तो पोशाख चोरच होता, पण त्याच्याकडून जो तुम्हाला नवीन पोशाख मिळणार होता तोही तुम्ही गमावून बसले. कळत्या ठिकाणी. म्हणून तुम्ही हुशार राहा. जगाने हिसकून घेतला का, घेऊ द्या. त्यांना सिद्ध करण्याची आम्हाला गरज नाहीये. कारण अनेकदा त्यांना सिद्ध करण्यामध्ये आम्हाला चुकीचा पाऊल उचलावं लागतं. समजतं सर्वांना? कारण अनेकदा आपण समजा चर्च लीडर असतील, पास्टर असतील, किंवा आमचे फॅमिली मेंबर्स असतील, त्यांना आपण सिद्ध करायला जातो. मग वेगवेगळे मार्ग निवडावे लागतात त्याचं मन जिंकण्यासाठी. पण त्याचं मन खुश करण्यासाठी तुम्ही देवाचे मार्ग तर नाही गमवत ना. आता समजा हे ते व्यक्ती आहेत का, मला यांचं काय धरायचंय मन. कदाचित यांच्या मनामध्ये काहीतरी कडूपणा आलेला आहे माझ्याबद्दल. का ह्यांना वाटतं का मी चोर आहे, मी लबाड आहे. आता मला यांचं काय जिंकायचंय मन. आणि असं काही होतं का हे पण एका गुतड्यामध्ये सापडतात. मग आता मला यांचं काय जिंकायचंय मन. मग मी काय करणार, त्यांच्या नकारात्मक अवस्थेमध्ये मी त्यांना सहाय्य करणार, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये जी माझ्याबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया आहे ती काय होणार. समजतंय का? असं पुष्कळदा गोष्टी होतात. त्यांचं मन जिंकण्यासाठी मला माझी जागा सोडावी लागते. पण ती जागा सोडताना तुम्ही जर देवाचा मार्गच सोडताय तर तुमचा पोशाखच गमून जात आहेत. मग तुम्हाला देवाच्या राज्यात जागा मिळणार नाही. कळतं का ठिकाणी? ओके, लाईव्ह एक्झाम्पल सांगतो सेवेबद्दल. ही एक फॅमिली, बरोबर. पालकांकडून ही काय झाली, रुसलेली. काय झालेलं आहे, रुसलेली. मग आता मी येणार तिथं, मी पण कोण आहे, पाळक. हे रुसलेत, यांचा काहीतरी रुसवा त्या सेवकाबद्दल आहे. मग आता मला यांना काय करायचंय, जिंकायचं. पण हे काही माझ्या फेवरमध्ये नाहीये. मी म्हणायचो प्रेरला आहे, पण येत नव्हते. कारण यांच्या मनात माझ्याबद्दल काय होती, एक नकारात्मक प्रतिक्रिया का हा व्यक्ती बरोबर नाहीये. पण आता मला कळलं का काहीतरी क्रॉस झालं. मग मी जाणार. काय झालं बरं, मला सांगा, सेवकने असं केलं पाहिजे का? मला तर संधीच पाहिजे स्वतःला प्रूव्ह करण्याची. काय बोलतो, असं केलं का, चुकीचं केलं ब्रदर. मी हे नाही पाहणार का हा खरं बोलतोय का खोटं बोलतोय. मी पूर्ण प्रयत्न करणार का तू 100% राईट आहे, तू 100% रॉंग आहे, म्हणजे तुझा पत्ता तिकडून कट, तिकडून ऍड. पण तुम्हाला कळतच नाही का त्याच्या मनात जागा मिळवण्यासाठी तुम्ही देवाचाच मार्ग सोडताय. येस, अनेक लोक विचारच करत नाही. लोक असं केलं, चुकीचं केलं का, बायबलने सांग. अरे तुला एवढंच कळतं तर मग तुला त्याची काय गरज आहे, तू स्वतःच प्रे करून बारा हो ना. समजतंय का? फॉर एक्झाम्पल ह्याचं काय म्हणणं आहे, मी आजारी होतो, माझ्यासाठी प्रार्थनेला नाही आले. तुम्ही सांगा, बायबल सांगतो का मेंढरांसाठी तो जीव देतो. तुला एवढं वचन कळलं तर मग बाकीचं वचन का नाही कळलं का मी प्रार्थना करतो देव मला बरं करेल. समजलं का ठिकाणी? यांचं काय म्हणणं आहे का हे आजारी होते, सेवक प्रार्थनेला आले नाही. म्हणजे तुम्ही सांगा बायबल काय सांगतं. बायबल हे नाही सांगत का एक मेंढरासाठी मेंढपाळ आपला काय देतो. अरे बाबा, एवढं जर तुला नॉलेज, मग त्या सेवकाचं बी काम आहे ना. दादा जर तुम्हाला एवढंच नॉलेज आहे तर मग बाकीचं नॉलेज काय नाही तुम्हाला, का तुम्ही प्रे केली ते देव तुमची ऐकतो. पण तो ते नाही सांगणार. तो काय सांगणार, 100% राईट आहे बदल तुमचं.
सेवकाचं हेच तर कर्तव्य आहे. मला वाटलं अरे ॲग्री माझ्या विचारांना, पण माझ्या मनात याला जिंकायचं आणि मला याच्याकडे घ्यायचं. समजतंय मी काय केलं, त्याच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी मी हे मार्ग सोडून टाकले. हा जी निंदा करतो ना, त्या निंदेत मी पण इन्व्हॉल्व झालो नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. समजतंय, तुम्ही त्याच्या मनात जागा मिळवली, पण माझ्या नजरेतून तू पडला. माझ्या नजरेतून तू पडला. आता त्याने जो पोशाख दिला तू खूप चांगला आहे, तोच आयुष्यभर घालन मिरव. माझ्या इथं तुला जागा भेटणार नाही. टफ चाललंय पण सत्य आहे. का? कारण तुम्ही त्या पोशाखाची नाही, तुम्ही ह्याच्या पोशाखाची अपेक्षा. ह्यानी मला चांगलं म्हणावं, त्याने चांगलं म्हणावं का? मग तुला काही करावं लागल त्याला आवडणाराची. समजतंय? म्हणून ह्याच्याकडून पोशाख मिळण्याचा प्रयत्न करू नका. याच्याकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊ नका. तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात. म्हणून म्हणतो की जग पोशाख हिसकून घेईल ना, एक्स्ट्रा स्टंटबाजी करून ते मिळवण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही फक्त देवाच्या मार्गात चालत राहा. हे जे बिखरलेत का, हे पुन्हा तुम्हाला जोडतील. जर देव तुमच्या बरोबर आहे, ऑटोमॅटिक सगळे तुमच्या बरोबर येतील. आज नाराज आहेत, आज विरोध करतात, पण हेच विरोध करणारे उद्या माझ्या संगती उभे राहतील. समजतंय? पण पोशाख गमवायचा नाही. येस, यांनी घेतला घेऊ द्या, पण देवाकडून जो नवीन भेटणार आहे प्लीज तो मिस करायचा नाही. आणि त्यासाठी वेगळा स्टंट निवडायचा नाही. समजतं इथपर्यंत? ओके, अजून एक वचन वाचूया आपण. प्रेज द लॉर्ड. आतापर्यंत तुम्ही हा संदेश ऐकला, पण इथंच हा संदेश संपलेला नाहीये. तर याचा पुढचा भाग देखील आहे. वेळेची कमतरता असल्यामुळं आम्ही हा संदेश या ठिकाणी स्टॉप करत आहोत. पण याचा पुढचा भाग तुम्ही नक्की पहा, की लोक आमचा पोशाख हिसकून घेतील, पण त्याची काळजी तुम्ही करू नका. परमेश्वर तुम्हाला नवीन पोशाख देणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, हा भाग आम्ही थांबवतो, कारण हा संदेश मोठा आहे, पण हा पूर्ण या वेळेत कव्हर होणार नाही. म्हणून याचा पुढचा भाग नक्की पहा, कारण अर्ध ज्ञान धोकेदायक आहे. म्हणून पूर्ण या वाचनाचं ज्ञान संपादन करा. पुढचा भाग नक्की पहा. परमेश्वर त्याद्वारे तुम्हाशी बोलणार आहे. प्रेज द लॉर्ड.